दादा धर्माधिकारींनी सांगितलेली त्रिसूत्री आपल्या जीवनामध्ये तिचा जर आपण अवलंब केला तर आपलं जीवन फुलांप्रमाणे सुगंधी व्हायला वेळ लागणार नाही। तेजस्विता, तत्परता आणि तपस्विता या त्रिसूत्रीच्या जोरावरती माणसं आपलं जीवन पादाक्रांत करून एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी त्या ठिकाणी आपण कटिबद्ध होतो। दादा धर्माधिकारींनी जी त्रिसूत्री आपल्या जीवनामध्ये अवलंबली किंवा जो आदर्श आपल्या समोर ठेवला त्या त्रिसूत्रीच्या जोरावर तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता या 3 गोष्टींच्या आधारावरती आपलं जीवन त्या ठिकाणी निश्चितच आपण वेगळ्या उंचीवरती नेल्याशिवाय राहू शकत नाही। नमस्कार मंडळी, आजच्या या भागामध्ये तपस्विता कशाला म्हणावं, तेजस्विता कशाला म्हणायचं आणि तत्परता कशाला म्हणायचं ही त्रिसूत्री दादा धर्माधिकारींनी आपल्याला सांगितली। तेजस्विता म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं तेज, एक वेगळ्या प्रकारची तेजस्विता जर आपल्या चेहऱ्यावरती, आपल्या व्यक्तिमत्वावरती जर चमकायची असेल तर तसं तज्ज्ञ स्वरूप आपलं वागणं, आपली तपस्विता, आपली तत्परतासुद्धा त्याच वृत्तीची असायला पाहिजे। जीवन जगत असताना त्या ठिकाणी महावीरांनी जे साधलं, गौतम बुद्धांनी जे साधलं, विवेकानंदांना जे साधलं, ज्ञानेश्वरांना जे साधलं, ती तेजस्विता कदाचित एवढ्या प्रमाणात आपल्यामध्ये अवगत होणार नाही, पण त्याचा काही अंश आपल्या शरीरावरती उमटल्याशिवाय राहणार नाही जर त्या मार्गानं आपण चालत गेलो। ती तेजस्विता अंगीकारण्यासाठी, ते ओझ आपल्या शरीरावर येण्यासाठी आपण दररोज आपल्या विचारांवरती, आपल्या कृतींवरती, आपल्या दैनंदिन दिनचर्येवरती आपलं आवर्जून त्यावरती लक्ष असावं लागतं। त्यानंतरच ती तेजस्विता अंगामध्ये कणाकणामध्ये भिनायला लागते। आणि ही तेजस्विता जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर ती तत्परतेशिवाय होणार नाही। जर तत्परता आपल्या अंगी असेल, जर तत्परतेनं आपण ही तपस्विता जर साधली तर तेजस्विता आपोआपच येते। तत्परतेनं तेजस्विता येते, तत्परतेनं तपस्विता सुरू होते आणि एक तप ज्याचं विवेचन दादा धर्माधिकारींनी फार सुंदर शब्दांमध्ये त्या ठिकाणी केलं। तपाची वेगवेगळ्या तपाच्या व्याख्या या ठिकाणी झालेल्या आहेत, सांगितल्या गेलेल्या आहेत। ते तप असू शकतं एखाद्या अरण्यामध्ये जाऊन, हिमालयामध्ये जाऊन, एखाद्या मंदिरात बसून ते तप करण्याची आणि तो गुण हस्तगत करण्याची वृत्ती कदाचित आपल्यामध्ये नसेल, आपण सामान्य माणसं आहोत। पण दैनंदिन जीवनामध्ये आपल्या कामालाच आपण तप समजलं, आपल्या दैनंदिन कर्मालाच जर आपण तप समजलं आणि तत्परतेनं तपस्विता जर साधली तर तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता या 3 गुणांचा आपल्या व्यक्तिमत्वामध्ये या ठिकाणी विकास होतो आणि आपलं व्यक्तिमत्व एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोचतं आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं माणसं सुखी, समाधानी आणि तत्परतेनं जीवन जगायला लागतात, आनंदी जीवन जगायला लागतात। जीवन जगण्यासाठी आणि आनंदी जीवन बनविण्यासाठी फारसं काही लागत नाही मंडळी, पण तो गुण, ती तत्परता, ती तपस्विता, ती तेजस्विता आपल्या अंगामध्ये भिनण्यासाठी, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये संचारण्यासाठी आपल्याला 2 पावलं पुढं टाकावी लागतील आणि आपलं जीवन सुंदर होऊन जाईल। आपण एका वेगळ्या उंचीप्रत जाऊन पोचू आणि दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक क्षण, येणारा प्रत्येक क्षण आनंदानं आपण भरून टाकूयात आणि या त्रिसूत्रीच्या जोरावरती आपलं व्यक्तिमत्व सुगंधी फुलासारखं फुलवून टाकूयात। नमस्कार, भेटूया पुढच्या भागामध्ये। तोवर हे विश्व चैतन्याचे या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं अशी माझी नम्र प्रार्थना। नमस्कार, भेटूया दुसऱ्या भागात।